म्हणजे तुम्ही कितीही ॲव्हरेज स्टुडंट असाल तरी टॉपर बनण्यासाठी IQ लागत नाही मित्रांनो. आणि मी पण हे 5 रूल फॉलो केले आहे, तेव्हाच माझे मार्क्स इन्क्रीज झाले आहे. बहुतेक स्टुडंट एकच मिस्टेक करतात, ते म्हणजे अभ्यास तर करतात, पण ते स्मार्ट स्टडी करत नाही. स्मार्ट स्टडी म्हणजे काय, तर मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेन. पॉईंट नंबर 1 आहे स्मॉल डेली टार्गेट. टॉपर हे रोज स्मॉल डेली टार्गेट ठेवतात, म्हणजे ते एका दमानं 10, 5 असे चॅप्टर करत नाही. तर त्या चॅप्टरमधले काही 5 न्यूमरिकल्स करतात, तर काही 5 एक्झाम्पल सोडवतात, तर प्रॅक्टिस करतात, रिव्हिजन करतात, असे ते रोज करत असतात. पॉईंट नंबर आहे 2 फोन. फोनमध्ये डिस्ट्रॅक्शन होऊ नये म्हणून टॉपर्स मित्रांनो हे फोनला दूर ठेवतात. तिसरा नंबर आहे रिव्हिजन रूल. फक्त वाचून काही फायदा नाही मित्रांनो. तुम्ही जे 24 घंट्यामध्ये म्हणजेच एका दिवसात जे रिव्हिजन कराल तेच तुमच्या लक्षात राहील. तर वाचून काहीही फायदा नाही आहे. पॉईंट नंबर आहे 4 ते म्हणजे रायटिंग स्किल. आता फिजिक्स झालं, बायो झालं, केमिस्ट्री झालं, हे वाचून काही फायदा नाही. रट्टा-पॅटर्न यामध्ये काम करतच नाही. ते म्हणजे तुम्हाला लिहून प्रॅक्टिस करायची आहे, रायटिंग प्रॅक्टिस करायची आहे. टॉपर्स हेच करतात. ते फक्त वाचतात आणि लिहितातही, म्हणजे लिहून प्रॅक्टिस करतात. एक्झाम म्हणजे त्यांची व्हॅल्यू मग स्पीडही वाढते, आणखी मग त्यांची लिहिण्याची प्रॅक्टिस पण होऊन जाते. आणखी 5वा पॉईंट आहे ते म्हणजे कन्सिस्टन्सी. मित्रांनो, तुम्ही एक दिवस 10 तास अभ्यास करण्यापेक्षा रोज थोडा थोडा अभ्यास केला तर म्हणजेच एक दिवस काही होत नाही मित्रांनो. रोज थोडा थोडा अभ्यास करा. हे सगळे टिप फॉलो करा तुम्ही, तेव्हाच तुमचे मार्क इन्क्रीज झाले. आणखी माझेसुद्धा इन्क्रीज झालेले आहे, म्हणून मी तुम्हाला सांगत आहे. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की सबस्क्राईब करा.